शेतकऱ्यांसंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी आहे। हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। शासनाने जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या नुकसानापोटी 8,500 रुपये इतकी मदत जाहीर केली होती। ती मदत आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। शेतकरी मित्रांनो, 2025 चा शेती संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट आता समोर आला आहे। खरीप हंगाम 2025 मधील पीक विमा संदर्भातील महत्त्वाचं अपडेट आता सरकारने सांगितलं। जे अपडेट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा देणारा असणार आहे। जर तुम्ही शेतकरी असाल, शेतकऱ्यांच्या कुटुंबाशी संबंधित असाल किंवा शेतीची माहिती जाणून घेण्यास उत्सुक असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। कारण बघा, 45 लाख शेतकऱ्यांसाठी यावर्षी मोठा दिलासा देण्याची माहिती समोर आली। काही दिवसापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक बैठक पार पडली, जिथे शेतकऱ्यांसाठी एकूण 31,628 कोटी रुपयांचा पॅकेज जाहीर करण्यात आला होता। यामध्ये फक्त निधीचं नव्हे तर खरीप हंगाम 2025 या हंगामातील वितरणाची माहिती देखील स्पष्ट करण्यात आली होती। म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा सरसकट इथं वितरण होण्यास सुरुवात होणार आहे। याचबरोबर बघा, आता पाहून घेऊया की कोणत्या जिल्ह्यांना, कोणत्या शेतकऱ्यांना किती हेक्टरीसाठी पीक विमा मिळणार। तर बघा, याचे सविस्तर अपडेट मी तुम्हाला सांगतो। मराठवाड्यातील आता 8 जिल्हे आहेत, तिथे सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यास सुरुवात झाली आहे। तर बघा, सर्वात पहिला जिल्हा इथं सांगण्यात आलेला आहे। इथं हिंगोली, नांदेड, परभणी, त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जिल्हा म्हणजे जालना, छत्रपती संभाजीनगर, त्याचनंतर बघा बीड, सातारा, लातूर, धाराशिव। तर या सर्व जिल्ह्यांमध्ये इथं मराठवाड्यातील हे जिल्हे असणार आहे। तर या सर्व 8 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा वितरण इथं करणं चालू झालेलं आहे। आता त्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किती पीक विमा जमा होतोय हे देखील आपण पुढे बघणार आहोत। याबरोबर महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्यांना पूर्ण लाभ इथं मिळणार आहे। विशेष म्हणजे त्यांना कुठलीही इथं अट लागू करण्यात आलेली नाही, सरसकट पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। त्यानंतर बघा, दुसऱ्या कोणत्या जिल्ह्यात पीक विमा जमा होतो तर बघा, विदर्भाचे इथं 5 जिल्हे समोर आले आहे। पहिला जिल्हा सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे अकोला, दुसरा इथं अमरावती, तिसरा यवतमाळ, चौथा बुलढाणा आणि 5वा वाशिम। या संदर्भामध्ये 5 जिल्ह्यांचा देखील इथं समावेश करण्यात आलेला आहे। पीक विमा योजनाचे जे काही पैसे असणार आहे ते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे जमा होत आहे। आता पूर्ण विदर्भातले 6 जिल्हे जसं की गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नाशिक, सोलापूर, तर या सर्व जिल्ह्यांमध्ये हे पूर्ण विदर्भातल्या विभागामध्ये हे पैसे जमा केले जात आहे। तर बघा, आपण सांगितलेल्या हेक्टरी प्रमाणे तुम्हाला किती रुपये मिळत आहे ते देखील सांगतो। बघा शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यात हेक्टरी प्रमाणे किती पैसे मिळण्यास सुरुवात झाली तर बघा, पीक विमा कमीत कमी 17,500 ते जास्तीत जास्त 35,000 पर्यंत पीक विमा हा मिळत आहे। म्हणजेच बघा, सोयाबीन पिकासाठी कमीत कमी नुकसान झालेल्या क्षेत्रात 17,500 ते जास्तीत जास्त नुकसान झालेल्या क्षेत्राला 35,500 रुपये असं पीक विमा जमा होतोय। याचबरोबर कापसाच्या पिकासाठी 50,000 रुपये, तर तूर, मूग, उडीद, ज्वारी नुकसान झालेल्या पिकांना नुकसानीनुसार इथं कमीत कमी 17,500 रुपये पीक विमा जमा होतोय। म्हणजे जर तुमच्या शेती पिकामध्ये इथं नुकसान भरपाई झाली असेल, त्यामध्ये सोयाबीनचा इथं समावेश असेल, कापूस असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, जे काही पीक असेल, तर या नुकसान झालेल्या कमीत कमी क्षेत्रामध्ये 17,500 रुपये आणि जास्तीत जास्त क्षेत्रामध्ये 85,000 हेक्टरी प्रमाणे तुम्हाला पीक विमा इथं मिळत आहे। आणि याचबरोबर कापसाचे पीक विमा असेल तर हेक्टरी तुम्हाला 50,000 रुपयेपर्यंत पीक विमा मिळत आहे। कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जाहीर केलेली माहिती तुम्हाला सांगण्यात येत आहे। बघा, याबरोबर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही त्यांचं काय होणार आहे बघा, त्यांना मदत मिळणार की नाही मिळणार बघा। तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही त्यांना सरकारच्या वैयक्तिक इथं पॅकेज दिली जाणार आहे, पण पीक विमा मिळणार नाही, हे लक्षात घ्या। जर आपण इथं बघितलं तर राज्यातील एकूण शेतकरी 1 कोटी आहेत, तर फक्त 45 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे। तर त्यामुळे 45 लाख शेतकऱ्यांनाच पीक विमा वितरित केलं जाईल मित्रांनो। तर तुम्ही बघा, इथं शेतकरी असाल तर तुमच्यासाठी फार्मर आयडी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। फार्मर आयडी तुम्ही अजूनपर्यंत काढला नसेल तर लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्या। कारण की बघा, आता जसं की आपदग्रस्त आता नुकसान झाले, पूर परिस्थितीमुळे त्यांचं नुकसान झालं, त्याच पद्धतीने पीक विमा भरला, जे काही त्यांचं शेती पिकाचं नुकसान झालं, त्यांचा माल वाहून गेला आणि त्यांचं पूर्ण जमिनी खरडून गेली, गुरे जनावरांचं नुकसान झालं, तर यासाठी आता बघा सरकारने त्यांनी मान्यता दिली की तुमचं खरोखर नुकसान झालं, पूर परिस्थिती निर्माण झाली, म्हणून तुम्हाला फार्मर आयडीच्या माध्यमातून इथं लाभ मिळत आहे। परंतु बघा, ज्यांच्याकडे फार्मर आयडी त्यांनी काढली नसेल त्यांना सुद्धा 100% लाभ मिळत आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, फार्मर आयडी तुम्ही काढून घ्या, कारण की भरपूरदा फार्मर आयडी मागितल्या जाते आणि जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर सर्व शेतकऱ्यांना, तुमच्या जवळच्या शेतकऱ्यांना पैसे मिळतील परंतु तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। म्हणून तुम्हाला मी भरपूरदा सांगितलं आहे की फार्मर आयडी काढून घ्या, परंतु भरपूरचे शेतकरी फार्मर आयडी काढत नाही। तर लवकरात लवकर तुम्हाला फार्मर आयडी काढून घ्यायची आहे। बघा, कुठली आपत्ती आणि कुठलं नुकसान आणि अतिवृष्टी केव्हा होईल हे सांगता येत नाही, म्हणून तुम्हाला तुमच्या शेती संदर्भातील जर सेफ राहायचं असेल तर फार्मर आयडी सर्वात आधी काढून घ्यायची आहे। आणि पीक विमा नुकसान भरपाईचे जे काही तुम्हाला इथं अर्ज करण्याची प्रक्रिया असते ते लवकरात लवकर तुम्हाला पूर्ण जेव्हा ते तारीख येत असतो तेव्हा तुम्हाला त्याच वेळेला ते पूर्ण करून घ्यावं लागत असतो। म्हणजे तुम्हाला क्रॉप
क्रॉप इन्शुरन्स जे काही असेल ते लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये येत जाईल। तर अशा पद्धतीचे सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघितलेला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।